चंचे, अगं तू काय सांगत होतीस? काय तर म्हणत होती, सविस्तरपणे सांग. साप बी मरल पण काठी तुटणार नाही म्हणजे काय? सविस्तर सांग की. मम्मी अगं आत्ता इसकटून सांगता येणार नाही, थोडं समजून बी घे की. अगं चंचे, तू म्हणलीस का नाही, मग आता सांग की. तुझ्या आडानी मम्मी आहे, तिला काय बी कळत नाही. तू सांग की मग काय काय प्लॅन आहे? ह्योच ह्यो असला उतावळेपणा करती ना, म्हणून तुला काय सांगू वाटत नाही मम्मी मला. तू असं कोणाच्या समोर बी बोलशील पटकन. अगं चंचे, तेवढी अक्कल आहे ग मला. कुणाशी काय बोलायचंय, कुणाशी काय नाही बोलायचं, तेवढी अक्कल आहे की. हे बघ, तुला काय सांगायचं नसेल तर नका सांगूस. तसं बी तुझे प्रत्येक प्लॅन फसत्यातच. ह्यो नाही फसणार, गॅरंटी आहे. तुझे प्रत्येक प्लॅन का नाही गॅरंटीचेच होते. ते गॅरंटीला गॅरंटीच नसत्या, कळलं काय? मम्मी ठीक आहे, तुला विश्वास नसेल ठेवायचा तर नको ठेवू. मी आता तुला सांगणार होते पण आता काही सांगत नाही. ठीक आहे चालतंय, चल. चंचे, तू आता असं करणार वय माझ्याशी? अगं तुझी आई आहे म्या. तूच सांग, हे समज मिळवायला किती कष्ट केलेत बघ म्या, किती सोसलंय म्या. तुला माहित आहे का नाही? आणि म्या यो विचार केला ग का मला काय करता नाही आलं, माझी पोरगी करेल, मला नाही बनता आलं, म्हणून म्या तुला बी माझ्यासारखीच केली. आणि आता म्या तुला तुझ्या डोसक्यातले प्लॅन विचारत्या तर तू सांगायला बी तयार नाही. किती उलट्यात काळजाची आहेस ग. झालं मम्मी, नौटंकी बंद कर तुझी. अगं हे मगरमच्छ काय आसू कळतात मला. बरं ऐक, म्या आणि मुकादमनं मिळून एक प्लॅन केलाय. हा, ज्याच्यामध्ये समज सूर्यवंशी कुटुंब. ए नंद्या, फुलं आली का रे? तुम्ही दोघी काय करता इथं? हा, आम्ही काय करतोय म्हणजे ते आपलं ते म्हणजे काय? गप्पा मारत होतो. हा, गप्पा मारत होतात? मग सूर्यवंशी घराण्याबद्दल काय ते? ते म्हणजे अधिपतींनी ही फॅक्टरी सुरू करून कारभार केवढा वाढवलाय. या खानदानाचं भलं व्हावं असं वाटतंय आम्हाला आणि आम्ही तेच बोलत होतो. हा, नक्की ना? हा, म्हणजे अजून काय बोलणार आहे? आम्ही काय बाबा आश्रित आहे. आणि तू ठीक आहे ठीक आहे, सरकार येत आहेत, तुम्ही पण चला. वय वय पुढं. हे येडं कुठनं बी टपकताय. ते जाऊ दे, तू बोल. मी माझा बी एका सेकंडसाठी जीवच गेलता ग आता. मला बी लई भ्या वाटली. बरं ते जाऊ दे, तू काय म्हणत होती सूर्यवंशी घराने? काय काय पुढे बोल की. वा वा वा, आले सगळे. बरं वाटतं तुम्ही सगळेजण आले ना. स्वतःच्या घरचं कार्य असल्यासारखं एवढं मनोभावे तुम्ही आपला कार्यक्रम करता फॅक्टरीतला. खरंच भारी वाटतं. तुमच्यामुळे खरं तर उत्साह येतोय. तुमच्यामुळे इथं चैतन्य आहे. आमच्या आईसाहेबांनी सुरू केलेली परंपरा आहे महाआरतीची. त्या जरी आता इथं नसल्या तरी विसर्जनाच्या दिवसापर्यंत त्या नक्की इथं येतील अशी खात्री बाळगूया. आणि दरवर्षीप्रमाणे तुम्ही याही वर्षी सक्रिय सहभाग नोंदवलाय. असाच प्रत्येक वर्षी तुम्ही सपोर्ट करत राहा. आणि आरती झाल्यानंतर महाप्रसाद आहे, भेटवस्तूंचं वाटप आहे. त्यामुळे आरती झाल्यानंतर लगेच घरी जायची काही करू नका. भेटवस्तू घ्या, महाप्रसादाचा आनंद घ्या आणि मग निवांत घरी जा. हा, महाआरतीला आता आपण सुरुवात करूया. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. अरे सांभाळून. सौभाग्यवती आहेत आमच्या सांभाळायला. परत एकदा सावरलं बरं का तुम्ही. आम्हाला वाचवलं. तसं ठरलंय ना आपलं. तुमची साथ आहे म्हणतात तर सगळं चाललंय. तेही ठरलंय आपलं. काय? 7 जन्माची साथ द्यायची.
चला निवड दाखव चला. पाणी आणा पाणी अरे वाळवण रे बाबा पाणी आण, घेऊन या. पाणी आण पाणी आण अरे पळा पटकन अरे पळा लवकर. पाणी घेऊन ये रे पळा ए, तिकडून पाणी टाक. माती टाक तिकडून.